3-4 दिवस झालं कारभारी गावाला गेलेत बरं का. त्यांच्याशिवाय मंडळाची भरपूर कामं अडून राहिली होती, ती पूर्ण करण्यासाठी गेलेत. माणसाला वाटतंय की मंडळाचं आपल्याशिवाय पानच हलणार नाही. ती 2 दिवस अगोदरच जाऊन बसलत बरं का. आता मला माहिती आहे ह्याच्यात तुमचं पण भरपूर नवरं येत्याल, जी गणपती म्हटलं की गावाला पळतात. पण एक लिमिट असावं. आता ह्याला तुम्ही टोमना समजा, नाहीतर काही पण समजा, तो आनंद असतो मला पण माहिती आहे. पण एक वयानंतरनी जबाबदाऱ्या महत्त्वाच्या असतात. मला माहिती आहे पोरींपेक्षा पोरांना लय ओढ असते गणपतीची. गणपतीच्या दिवसात पोरांच्या अंगामध्ये एक वेगळीच एनर्जी असते, ते समजू शकते मी. पण अशी भरपूर पोरं आहेत की ज्यांना गणपतीला यायचं असतं पण ती येत नाहीत, त्यांच्या मागं जबाबदाऱ्या असतात. आणि शक्यतो ही पोरं लग्न झालेलीच असतात बरं का. कारण माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगते मी तुम्हाला. माझ्या भावाचं लग्न व्हायच्या अगोदर मी त्याला गणपतीमध्ये एवढं एन्जॉय करताना बघितलंय, नाचताना म्हणा, डेकोरेशन किंवा भरपूर गोष्टी बरं का. पळापळी, इकडं पळ तिकडं पळ. गणपती विसर्जन करायला आम्ही तलाव्यामध्ये न्यायचो बरं का. आणि तो गेला होता तर त्याच्या पायामध्ये अडकून आहे ना गणपतीचं एक चुंडरी आली होती, तर त्याने ती जपून ठेवली होती की गणपतीचा आशीर्वाद म्हणून. एवढी गणपतीबद्दल त्याच्या मनात श्रद्धा आहे बरं का. पण जसं लग्न झालं तसं मी त्याला एकदाही बघितलं नाही बरं का गावाला गणपतीला आलेला. तर त्याच्या मागं त्याच्या वाढत्या जबाबदाऱ्या, गव्हर्नमेंट जॉब, ह्या सगळ्या गोष्टी असतील. त्यामुळं मी बोलते वेगळ्या वेळी घेऊ नका बरं का.